नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 12. भक्तियोग. भगवंतांचं उत्तर. अव्यक्तोपासकांबाबतचं मत. भाग 13. ओव्या आहेत 71 ते 75. ज्ञानदेव. स्वबळाने योगाभ्यास करणे हे किती दुर्घट आहे ते विविध दृष्टांतांनी स्पष्ट करत आहेत. म्हणून समुद्र बाही तरणे आथी केही, का गगना माझी पायी खोली जतो असे. म्हणून बाहूनी समुद्र तरून जाणे हे कोठे शक्य आहे का, अथवा आकाशात पायाने चढणे शक्य होते का. वळघली या रणाची थाटी, आंगीन लगता काठी, सूर्याची पाऊटी का होय गा. युद्धाच्या गर्दीत गेल्यावर अंगाला काठीचा घाव न लागता सूर्याची पायरी करून म्हणजे सूर्यमंडळाचा भेद करून जाता येईल का. या लागी पांगुळा हेवा, नव्हे वायुसी पांडवा, तेवी देहवंता जीवा अव्यक्ती गती. म्हणून अर्जुना, ज्याप्रमाणे पांगळ्याला वायुशी स्पर्धा करता येणार नाही, त्याप्रमाणे शरीरधारी जीवांची अव्यक्ताच्या म्हणजे निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी गती नाही. ऐसा ही जरी दिवसा बांधोनिया आकाशा, झोंबती तरी क्लेशा पात्र होती. असे असूनही जर ते जीव धैर्य धरून निर्गुणाचाच पिच्छा पुरवतील तर ते दुःखाला प्राप्त होतील. म्हणून येरते पार्था, नैनतीची हे व्यथा, जे का भक्ती पंथा बोटंगले. म्हणून अर्जुना, याहून दुसरे जे भक्ती मार्गाला लागले ते हे दुःख जाणतच नाहीत. अनधिकारी योग्यांच्या बाबतीत भक्तिविन योग आचरणे कसे दुष्कर आहे ते ज्ञानदेव विविध प्रतिमांच्या सहाय्यानं स्पष्ट करून सांगत आहेत. अथांग समुद्र केवळ बाहुबळावर तरून जाणं शक्य नाही. त्यासाठी कोणत्या तरी तराफ्याचाच उपयोग केला पाहिजे. तो तराफा सुद्धा मजबूत हवा, नाहीतर त्यात पाणी शिरून जलसमाधी मिळण्याचा प्रसंग येईल. योगाचरणात भक्ती ही मजबूत तराफ्यासारखी आहे. त्यामुळे योगाभ्यासातील समुद्रासारखे अपार कष्ट सहन करण्याची ताकद योग्यामध्ये येते. आकाशात पायानं चालणं शक्य आहे का. आकाशात पक्षी उड्डाण करून जाऊ शकतात. हलकं शरीर व गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने जाणे इतकं पंखात बळ असल्यामुळं त्यांना ही गोष्ट शक्य होते. योगी निराकार व निर्गुण अशा परब्रह्माची उपासना करत असतात. आकाश जसे इंद्रियांच्या कक्षेत येत नाही, तसेच निराकार परमात्मा सुद्धा इंद्रियांच्या कक्षेत येत नाही. योगाचरणाचा अभ्यास हाही आकाशाप्रमाणे निरालंब आहे. त्या आकाशात भरारी मारायची असेल तर पक्षाप्रमाणे शरीर हलकं पाहिजे. शरीर हे विविध कामनांनी संकल्पांनी जड झालेलं असतं. त्या कामनांचा त्याग केल्याशिवाय शरीर हलकं होत नाही. तसंच पक्षाप्रमाणे गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने उडण्यास पंखामध्ये बळ हवं. योग्याला त्यासाठी असणारे पंख म्हणजे विषय परांगमुखता व स्वध्येय निष्ठता. तरच तो योगरूपी आकाशात भरारी घेऊ शकेल. या गोष्टी स्वबळावर करण्यापेक्षा भक्तीचा आधार घेतला की अधिक सुकर होतात. रणांगणावर आलेल्या योद्ध्याला जर वीरगती मिळाली तर त्याला स्वर्गप्राप्ती होते असं शास्त्र सांगतं. त्यासाठी रणात युद्ध करत असताना मृत्यू यायला हवा. ही गोष्ट तेव्हाच शक्य होईल की जेव्हा तो अंगावर शत्रूचे वार झेलेल. पण रणांगणावर येऊन शत्रूने केलेले घाव न लागताच मृत्यू येऊन सूर्यमंडलात प्रवेश करता येईल का, म्हणजे स्वर्गप्राप्ती होईल का. तसंच पांगळा मनुष्य वाऱ्याशी स्पर्धा करू शकेल का. धड पायाच्या मनुष्यालाही वाऱ्याची स्पर्धा करणं शक्य नाही, तेथे पांगळा मनुष्य कशी काय स्पर्धा करू शकेल. मी माझे अहंकार ममत्व अभिमान यामुळं जीवाला पांगळे पण आलेलं असतं. त्यामुळे जीव देहाभिमानी होतो. देहाभिमान असेल तर कोणतीही साधना करणं शक्य नाही. आणि म्हणून देहाभिमानाचा त्याग करणं, देहाभिमान विसर्जित करणं हे आवश्यक असतं. साधनेचा सुद्धा अभिमान चढतो. भक्तीमध्ये तो विसर्जित करता येतो. योगाभ्यासात अहंकार विसर्जित करण्याला स्थान नसतं. तेव्हा भक्तीचा आधार हा योगाचरणात महत्वाचा आहे. असं असतानाही जे स्वबळावर योगाचरण करू पाहतात, अव्यक्तास बिलगण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यासाठी योग हा केवळ क्लेशाला कारण ठरतो. परंतु भक्ती मार्गाला लागलेल्यांना असे कष्ट भोगण्याचा प्रसंग येत नाही. भक्त हा प्रेमासाठी तहानलेला असतो. कबीर म्हणतात, कबीर बादल प्रेम का हम परी बरशा आई, अंतर भीगी आत्मा
हरी भरी बनराई. जेव्हा प्रभू प्रेमाचा मेघ बरसतो त्यावेळी जीवाला शांतता लाभते. पुढे भगवंत भक्त त्यांची भक्ती आणि परमेश्वर त्यांना कसं सहाय्य करतो त्याचे वर्णन करीत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.